प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते गल्ली बोळात जाऊन प्रचार करताना दिसत आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट आमच्या लक्षात आली, ती म्हणजे महाराष्ट्राचा कोणताही मंत्री, महाराष्ट्राचा कोणताही खासदार, आमदार ज्या रस्त्यानं जातो प्रचाराला, ज्या गावात जातो त्या गावातले रस्ते खड्डे डागडुजी करण्यात येते. ते रस्ते एकदम स्वच्छ केले जातात. त्या रस्त्यांमध्ये कुठेही खड्डे असता कामा नये याची काळजी घेण्यात येते. परंतु या देशाचे संविधान, परंतु ह्या निवडणुका म्हणा किंवा हे संपूर्ण हा देश ज्या महामानवाच्या संविधानावरती चालते, ज्या भारतीय संविधानानं हा संपूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधून ठेवला, ते भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि बाबासाहेबांचे पणतू यांच्या वाटेला मात्र उपेक्षा. बाबासाहेबांचे नातू ज्या गावात जातात, बाबासाहेबांचे पणतू ज्या गावात जातात, त्या गावांमध्ये अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य. परंतु महामानवाच्या संविधान निर्मात्याच्या नातू त्या गावामध्ये येणार आहे किंवा पणतू त्या गावात येणार आहे म्हणून त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येत नाही, ते रस्ते स्वच्छ करण्यात येत नाही. मी काल परवा ते एक व्हिडिओ पाहिला. सुजात दादा आंबेडकर असतील किंवा आपले अमनदादा आंबेडकर असतील, हे दोघंही खुड्ड्यातून चाललेले होते. अक्षरशः धुळीचं साम्राज्य त्या रस्त्यांवरती ना, अशा रस्त्यांवर ज्याच्या संविधानावरती देश चाललाय, त्या संविधान निर्मात्याचे रक्त त्या खुड्ड्यातून मार्ग काढत चाललं होतं. गल्ली बोळातल्या नगरसेवकासाठी, गल्ली बोळातल्या आमदारासाठी, दीड दमडीच्या आमदारांसाठी म्हणा किंवा खासदारांसाठी आणि त्या मंत्र्यांसाठी तुम्ही रस्त्यांचे काम डागडुजी करता. त्यांच्या गाडीला त्यांना धक्का लागता कामा नये, खड्डे बुजवून टाकता. आणि इथं महामानवाचे नातू महामानवाचे पणतू खुड्ड्यातून जात आहेत, त्याची मात्र तुम्हाला लाज वाटत नाही? सरकार फक्त या मंत्र्यांकरता आहे. अरे ज्यांनी देश घडवलाय, ज्यांनी देश टिकवलाय, पाकिस्तानची वाट लागली, श्रीलंकेची वाट लागली, नेपाळची वाट लागली, भारत अजूनही टिकू नये, ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे. त्या संविधान निर्मात्याचे नातू पणतू खुड्ड्यातून जात आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे निधी नाही. मी ह्या माध्यमातून सरकारला जाहीर आवाहन करतो की आंबेडकर घराणं, बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं, त्यांचे नातू असतील, त्यांचे पणतू असतील, त्यांना राज्याचा एक विशेष दर्जा देण्यात यावा. ते ज्या गावात जातील, ज्या भागात जातील, तिथले रस्ते हे खड्डेमुक्त करण्यात यावे, स्वच्छ करण्यात यावे आणि त्यांच्या सोबत पोलिसांची संरक्षण त्यांना देण्यात यावं. वास्तविक त्यांना पोलीस संरक्षणाची गरज नाही. हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे. परंतु प्रोटोकॉल म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांची विशेष काळजी घ्यावी. कारण ते केवळ बाबासाहेबांचे नातू किंवा पणतू नाहीत, ते ह्या देशाच्या संविधान निर्मात्याचे रक्त आहे. त्या रक्ताची काळजी शासनाने घ्यावी. आणि म्हणून शासनानं बाबासाहेबांच्या वारसदारांना, बाबासाहेबांच्या रक्ताला विशेष दर्जा द्यावा, त्यांना विशेष वागणूक देण्यात यावी, शासनातर्फे त्यांचा मान सन्मान राखण्यात यावा. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.